नमस्कार मंडळी, चर्चा विथ सानिका. तर आज मी घेऊन आलेली आहे माझ्या मावशीची रेसिपी, ती म्हणजे फणसाची भाकरी. त्यासाठी आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. चाळणीमध्ये रसाळ फणसाचे गरे घालायचे आहेत आणि हे असं थोडं थोडं पाणी घालून चाळून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी तव्यावर रेशनचे तांदूळ भाजून घेतलेले आहेत. भाजलेले तांदूळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. गऱ्यांच्या मिश्रणात किसलेला गूळ, वाटलेले तांदूळ, शेंगदाणे आणि चवीपुरती मीठ घालायचं आहे. त्यानंतर वेलचीची पूड त्यामध्ये टाकायची आहे. ते मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यात थोडं पाणी घालून परत मिक्स करून 1 तासासाठी आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. 1 तास झाल्यानंतर ते मिश्रण शिजवण्यासाठी मी एका भांड्यात तेल घेतलेले आहे. तेलामध्ये ते सगळे मिश्रण टाकून थोडंसं पाणी घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजवायला ठेवायचं आहे. ते मिश्रण शिजेपर्यंत आपल्याला चांगलं ढवळत राहायचं आहे. नंतर गॅसवर तवा ठेवून ते मिश्रण आपल्याला बेक होण्यासाठी ठेवायचं आहे. तर आता आपली फणसाची भाकरी खाण्यासाठी तयार आहे. तर तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय मंडळी.